बघणार आहोत मेंडल्स डायहायब्रिड रेशो विथ द हेल्प ऑफ एनी वन क्रॉस. So dihybrid cross काय आहे? It is a cross between two parents that have two pairs of contrasting characters. For example, a plant having round and yellow seed is crossed with a plant having green and wrinkled seeds. So dihybrid cross का म्हटलं आहे कारण की आपण इथे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घेतो, दॅट इज राऊंड अँड येलो अँड ग्रीन अँड wrinkle जे प्लांटचे सीड्सचे आहेत. मोनो हायब्रिडमध्ये आपण फक्त एकच कॅरेक्टर घेतलं होतं, दॅट इज टॉल अँड ड्रॉफ. सो इथे आपण दोन घेतो. सो in the dihybrid cross, two pairs of contrasting characteristics are under consideration. Mendel performed more experiments on hybridization in which he considered more than one pair of contrasting characters. So he brought about a cross between a pea plant producing rounded and yellow colored seeds and a pea plant with wrinkled and green colored seeds. So त्याला सर्च करायचं होतं की ह्या दोघांमधनं डॉमिनंट कॅरेक्टर्स कोणते आहेत आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर्स कोणते आहेत. सो त्यांनी चारी पण वेगवेगळे कॅरेक्टर्स घेतले, दॅट इज राऊंड अँड येलो सीड्स अँड wrinkled अँड ग्रीन सीड्स. सो इन दिस क्रॉस टू पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स वेर कन्सिडर्ड, कलर ऑफ सीड्स अँड शेप ऑफ अ सीड्स, हेन्स इट इज कॉल्ड एज अ डायहायब्रिड क्रॉस. सो पॅरेंटल जनरेशन दॅट इज P1 जनरेशनमध्ये आपण बघूया. मेंडल सिलेक्टेड अ पी प्लांट प्रोड्युसिंग राउंडेड येलो सीड्स and wrinkled green seeds as a parent plants as shown in the chart. So आपण आता तो चार्ट बघूया. So parent RRYY, that is round and yellow, and small r small y, that is round. So इथे काय केलंय, जे डॉमिनंट जीन्स आहेत त्याला आपण रिप्रेझेंट केलं कॅपिटल R आणि कॅपिटल Y ने, अँड जे रेसेसिव्ह आहेत त्याला आपण रिप्रेझेंट केलंय स्मॉल r अँड स्मॉल y मध्ये. अँड जीन्स हे नेहमी पेअर्समध्ये प्रेझेंट असतात, त्यामुळे आपण दोन कॅपिटल R अँड दोन कॅपिटल Y ॲज वेल एज दोन स्मॉल r अँड दोन स्मॉल y लिहिले. सो यामध्ये गॅमेट्स कोणते आहेत, एक कॅपिटल R कॅपिटल Y अँड सेकंड याच्यामध्ये स्मॉल r स्मॉल y. सो हे दोन गॅमेट्स आहेत. आता याचं F1 जनरेशन काय येणार, ज्यामध्ये कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y, दॅट इज राऊंड अँड येलो, कारण की यामध्ये दोन डॉमिनंट कॅरेक्टर आहे. सो पॅरेंटल जनरेशन P1 सेल्फिंग इन F1. सो F1 जनरेशनमध्ये आपण जेव्हा सेल्फ क्रॉस परफॉर्म केलं, सो आपल्याला फिनोटाईप राऊंड येलो सीड्स अँड राऊंड येलो सीड्स दोन्ही भेटले. अँड गॅमेट्स काय आहे, कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y अँड स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y अँड कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r कॅपिटल Y अँड स्मॉल r स्मॉल y. सो हे गॅमेट्स आहेत ह्याचे राऊंड अँड येलो सीड्सचे. सो सेकंड फिलियल जनरेशन त्याला आपण म्हणतो F2 जनरेशन. सो ह्या सगळ्या गॅमेट्समध्ये जेव्हा पण आपण क्रॉस परफॉर्म केलं, सो कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y कॅपिटल R स्मॉल y अँड स्मॉल r स्मॉल y. सो ह्यामध्ये जेव्हा आपण क्रॉस परफॉर्म केलं, सो आपल्याला वेरियस व्हरायटीज आहे ते भेटले. सो राऊंडेड येलो भेटले, राऊंडेड येलो अँड wrinkled येलो सुद्धा भेटले, ज्यामध्ये दोन्ही पण स्मॉल r होते. सो दॅट इज अ रिसेसिव्ह कॅरेक्टर, त्यामुळे हे wrinkled आहेत. ॲज वेल एज राऊंडेड ग्रीन पण आहेत, राऊंडेड ग्रीन येलो, कारण इथे दोन्ही स्मॉल y आहेत. सो येलो हे डॉमिनंट कॅरेक्टर होता, ग्रीन हे रेसेसिव्ह कॅरेक्टर होता. हे आपल्याला कसं कळलं, बिकॉज हे दोन स्मॉल y आल्यामुळे हे ग्रीन झाले, अँड दोन कॅपिटल R होते त्यामुळे हे राऊंडेड झाले. सो अँड जेव्हा पण दोन्ही स्मॉल असेल R अँड Y, तेव्हा आपल्याला काय भेटलं, wrinkled green. So all the plants produced in F1 generation had rounded yellow seeds. This is because pea plant's round shape of a seed is a dominant over wrinkled shape and yellow color of a seed is a dominant over a green color. सो आपण F1 जनरेशन बघितलं होतं लास्ट स्लाईडमध्ये, त्यामध्ये आपल्याला राऊंडेड येलो भेटले होते. का, कारण की राऊंड हे एक डॉमिनंट कॅरेक्टर आहे अँड wrinkled हे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे. आणि जर कलरमध्ये बघितलं तर येलो हे डॉमिनंट कॅरेक्टर आहे आणि ग्रीन हे रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. सो वेन F1 प्लांट्स आर सेल्फ पॉलिनेटेड, दे प्रोड्यूस 4 टाईप ऑफ गॅमेट्स. सो त्यामध्ये काय कोणते गॅमेट्स होते, कॅपिटल R कॅपिटल. सो F1 मध्ये आपल्याला काय भेटलं होतं, कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y. तर त्याने आपल्याला हे 4 गॅमेट्स भेटले.
दॅट इज दोन्ही पण कॅपिटल एक स्मॉल आणि दोन्ही पण स्मॉल. म्हणजेच काय, दोन्ही पण डॉमिनंट कॅरेक्टर घ्यायचे. एक डॉमिनंट घ्यायचं दॅट इज राऊंड आणि दुसरे नेक्स्ट ह्याच्यात येल्लो हे डॉमिनंट घ्यायचं आणि दोन्ही पण रेसेसिव्ह कॅरेक्टर्स घ्यायचे. सो F2 plants form by the fusion of 4 types of male gametes and 4 types of female gametes. Had phenotypes such as round yellow, wrinkle yellow, round green and wrinkle green. Also, F2 generation showed 9 different types of genotypes such as, हे सगळे genotypes आहे जे आपण लास्ट स्लाइड मध्ये बघितले होते. So, the phenotypic ratio of a dihybrid cross, it is rounded yellow is to wrinkle yellow is to rounded green is to wrinkle green. So 9:3:3:1 हा आपल्याला रेशो भेटला होता. सो 9 जो ऑफस्प्रिंग प्रोड्यूस झाले ते राऊंड अँड येल्लो होते, 3 व्रिंकल येल्लो होते, 3 राऊंड ग्रीन होते आणि 1 होता तो व्रिंकल ग्रीन होता. सो द जिनोटिपिक रेशो ऑफ अ डायहायब्रिड क्रॉस इज कॅपिटल, दोन्ही पण कॅपिटल. येस, हे सगळे आपण जे लास्ट स्लाइडमध्ये बघितलं होते हे सगळे याचे वेगवेगळे जिनोटाइप्स आहेत. आणि याचा रेशोसुद्धा 1:2:4:1:2:1:1. सो जेवढे प्रोड्यूस झाले, फॉर एक्झाम्पल 4 असे होते जे राऊंड अँड येल्लो होते, बिकॉज इथे कॅपिटल आर अँड कॅपिटल वाय हे दोन्ही प्रेझेंट आहे विच आर द डॉमिनंट कॅरेक्टर. ऑल्सो 2 असे होते जे राऊंड अँड ग्रीन होते, बिकॉज इथे कॅपिटल आर तर आहे. सो राऊंड हे एक डॉमिनंट कॅरेक्टर असणार, बट दोन्ही पण वाय दॅट इज द रिसेसिव्ह कॅरेक्टर. सो ग्रीन, सो राऊंड अँड ग्रीन. ऑल्सो राऊंड दोन्ही पण स्मॉल असले दॅट इज स्मॉल आर अँड स्मॉल वाय. सो आपल्याला काय भेटलं, रिंकल आणि ग्रीन. सो ते फक्त एकच होतं. सो आय होप तुम्हाला हे मेंडल डायहायब्रिड क्रॉस कळालं असेल. थँक्यू.